वेलकम फ्रॉम वॉचिंग टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण दोन महत्त्वाच्या आणि अतिशय गुड न्यूज बघणार आहोत। या महिन्यामध्ये ज्या आपल्याला दोन गुड न्यूज मिळणार आहे त्या गुड न्यूज बद्दल आपण बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात, टीईटी परीक्षा, टेट परीक्षा किंवा पवित्र पोर्टल या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी लवकरात लवकर आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। नोटिफिकेशन बेल आहे साईडचं, त्याला ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही। आणि हा व्हिडिओला हाईप करायला विसरू नका। कमेंटच्या बाजूला जे हाईपचं बटन आहे त्याला हाईप करायला विसरू नका। आणि हा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, ठीक आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉइन होऊ शकता किंवा सबस्क्राइब करू शकता। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात महत्त्वाचं बघा, ही जी बातमी आहे किंवा ही जी न्यूज आहे आतापर्यंत कोणी कव्हर केली नाही। तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं, अगोदर माहिती पोहोचवण्याचं काम माझं आहे आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचणार, ठीक आहे। व्हिडिओ जो आहे तुम्हाला आवडेल, व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यानंतर ही जी माहिती आहे व्हिडिओमधली ती तुम्हाला काय काय गोष्टी सांगितल्या आहे व्हिडिओमध्ये ते नक्की ऐका, ठीक आहे। तर सगळ्यात अगोदर बघा, या महिन्यामध्ये आपल्याला कदाचित दोन गुड न्यूज मिळू शकतात। त्या कोणकोणत्या आहेत त्या संदर्भात सुद्धा जाणून घेणार आहोत। सगळ्यात महत्त्वाची माहिती बघा, शिक्षक भरती 2025 जी आहे राबवल्या जाणार आहे। आचारसंहिता सद्यस्थितीमध्ये सुरू आहे, तरी सुद्धा आचारसंहितेचा परिणाम या दोन गोष्टीवर होणार नाहीये। त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत? पहिली गोष्ट आहे पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन, ते नेमकं पार पडू शकतं या महिन्यामध्येच। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आहे संच मान्यता 2024-25, ठीक आहे। आता याच्यामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या सुद्धा सांगणार आहे मी, की काय काय गोष्टी आहेत, कशा प्रकारे आहे। तर सगळ्यात अगोदर बघा, पहिली गोष्ट जी आहे ती आहे संच मान्यतेची जी अपडेट आहे। म्हणजे ऍक्च्युली तुम्ही बघितलं असेल, आयुक्त महोदय जे आहेत त्यांच्या वतीनं तुम्ही सातारा जिल्हा परिषदेचं एक पत्र बघितलं असेल। हे पत्र होतं, याच्यामध्ये 22 तारीख आणि 23 तारखेला जे आहे त्यांनी ते इश्यू केलं होतं। 21 तारखेला मीटिंग झाली होती आणि त्या मीटिंगनुसार बिंदू नामावली किंवा रोस्टर तपासणी करून घ्या या संदर्भात आदेश देण्यात आले होते। तर आता प्रत्येक आस्थापनेला काय करायचंय, स्वतःची बिंदू नामावली आणि रोस्टर तपासून घ्यायचंय, ठीक आहे। मी त्या दिवशी एक व्हिडिओ बनवलाय, पण काहींना कळाला असेल काहींना कळाला नसेल, तर मी ते स्पष्ट समजून सांगतो, ठीक आहे। थोडक्यात सांगून देतो आताच। काय असतं, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यांच्या जागा पवित्र पोर्टलवर येतात, पण खाजगीच्या जागा जेवढ्या पाहिजे तेवढ्या येत नाही। याच्या मागचं कारण सांगतो थोडक्यात। ते असं आहे की ज्यावेळेस आपण संच मान्यता करायचं सांगतो, वरून आदेश येतात संच मान्यता करून घ्या तुमच्या शाळांना, तर काही शाळा संच मान्यता करतात, काही शाळा संच मान्यता करत नाही। मग ज्यावेळेस ज्या शाळाने संच मान्यता केली नाही तर त्यांच्यासाठी मुदतवाढ दिली जाते, 10-15 दिवस अजून वाढून दिले जातात संच मान्यता करण्यासाठी। आणि नंतर मग सगळ्यात शेवटी तरी सुद्धा काहींची संच मान्यता नाही झाली तर मग त्यावेळेस तो पवित्र पोर्टलचा जो टॅब असतो जाहिराती अपलोड करायचा, तो टॅब बंद झालेला असतो आणि नंतर मग संच मान्यता होऊन देखील काही फायदा होत नाही। अशा आस्थापनेच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर येत नाही। तर मग आपल्याला काय काळजी घ्यायची आहे की ज्या ज्या आस्थापनेच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर येणार नाहीत ते येण्यासाठी काय करता येईल आपल्याला, त्याच्यासाठी महत्त्वाचे प्रयत्न करायचे, ठीक आहे, जे आपण करणारच आहोत। ओके, तुम्हाला गोष्ट कळाली काय आहे? त्या दिवशीचा जो व्हिडिओ होता त्याचा पूर्ण अर्थ जो आहे मी तुम्हाला सांगितलाय, कशा प्रकारे जागा ज्या आहेत ते परिणाम होतात त्याच्यावर। आता बघा, आताच्या कोणकोणत्या गोष्टी आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जर आपण मीटिंगनुसार जर बघितलं तर 21/10/2025 ला मीटिंग झाली, पत्र इश्यू झालं वेगवेगळ्या आस्थापनेमध्ये किंवा वेगवेगळ्या जिल्हा परिषदांमध्ये 22 किंवा 23 तारखेच्या आसपास, 23/10/2025 च्या आसपास। आता त्यांना 15 ते 20 दिवस दिलेले आहे बिंदू नामावली किंवा रोस्टर तपासणी करण्यासाठी। हे कशा संदर्भात सांगतोय मी? संच मान्यता 2024-25 संदर्भात, ठीक आहे। म्हणजे संच मान्यता 2024-25 केल्या जाते। आता ती कशानुसार केल्या जाते, तर नवीन जो GR आहे 15 मार्च 2024 चा, त्यानुसार संच मान्यता केल्या जाते, ठीक आहे। आता यात अजून एक नवीन ट्विस्ट असा आहे की याच्यामध्ये जी संच मान्यता केल्या जाणार आहे ती अशी आहे की 27 फेब्रुवारी 2024 नंतर ज्यांची संच मान्यता केलेली आहे ऑलरेडी, म्हणजे टप्पा 2 ज्यावेळेस राबवायचा होता शिक्षक भरती 2022 चा, तर त्यावेळेस संच मान्यता करायची सांगितली होती। तर 27 फेब्रुवारी 2024 नंतर ज्यांनी केलेली आहे त्यांना परत संच मान्यता करायची आवश्यकता नाही, ठीक आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी 27 फेब्रुवारी 2024 च्या अगोदर केलेली असेल तर मग त्यांना परत करावे लागेल एकदा, म्हणजे मागासवर्गीय कक्षाकडून त्यांना स्वतःची बिंदू नामावली किंवा रोस्टर तपासून घ्यावं लागेल, तरच ते जाहिरात पवित्र पोर्टलवर देऊ शकतात, ठीक आहे। किती पदसंख्या रिक्त आहे किती नाही, म्हणजे संच मान्यता तर माहित असेल ना तुम्हाला। संच मान्यता काय असते? संच मान्यता म्हणजे एखाद्या शाळेमध्ये किती विद्यार्थी आहे आणि जेवढे विद्यार्थी असते त्या किती विद्यार्थ्या पटसंख्येमागे किती शिक्षक असावे, म्हणजे 20 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक असावा का, 30 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक असावे, या संदर्भात जी माहिती असते त्याला आपण संच मान्यता म्हणतो, ठीक आहे। आता थोडक्यात बघा, आता दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे, तर मग आता तुम्हाला हे सांगायचं मला की या महिन्यामध्ये आपल्याला संच मान्यता 2024-25 जी आहे त्याच्या संदर्भात गुड न्यूज मिळू शकते।
आणि वेगवेगळे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये किती रिक्त पदसंख्या आहे ती आकडेवारी समोर येऊ शकते याच महिन्यामध्ये, नोव्हेंबरमध्ये, म्हणजे 10-15 तारखेच्या 20 तारखेच्या आसपास. जर समजा कदाचित ही आकडेवारी या महिन्यामध्ये किंवा 15-20 तारखेला आली नाही तर ती कधी येऊ शकते? तर मी परत अगोदर सांगितलं की संस्थांना, शाळांना किंवा जिल्हा परिषद, महानगरपालिका, नपांना यांना मुदतवाढ दिली जाते संच मान्यता करून घेण्यासाठी. तर ती आपल्याला नोव्हेंबर नंतर किंवा डिसेंबरच्या स्टार्टिंगला आपल्याला पाहायला मिळू शकते. तोपर्यंत आचारसंहितेचं सुद्धा काम जे आहे संपून जाऊ शकतं. ठीक आहे. तर पहिली गुड न्यूज कोणती आहे की संच मान्यतेची आकडेवारी आपल्याला या महिन्यात मिळू शकते आणि शक्यतो आपण घेण्याचा प्रयत्न सुद्धा करणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती किती पदं रिक्त आहेत. ठीक आहे. जसं पालघरमध्ये सांगितलं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. 1111 पदं रिक्त आहेत. आता बघा, आणि हा दुसरा एक व्हिडिओ येतोय त्याच्या संदर्भात, तो व्हिडिओ नक्की बघा कारण की तो तर याच्यापेक्षा मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे. आता बघा, दुसरी जी महत्त्वाची गुड न्यूज आहे ती या महिन्यामध्ये आपल्याला मिळू शकते ती आहे पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन. कसं? तर बघा, पवित्र पोर्टलच्या रजिस्ट्रेशनसाठी परवानगी जी आहे किंवा पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन त्याच्या संदर्भात थोडक्यात महत्त्वाचं म्हणजे आजची तारीख आहे 8 नोव्हेंबर, तुम्ही हा व्हिडिओ बघताय तेव्हा, आणि शासकीय लेवलला या संदर्भात म्हणजे कामकाज सुद्धा सुरू आहे. ऑफिशियल लिंक जी आहे पवित्र पोर्टलची ती, प्रसिद्धी पत्रक त्या संदर्भातचं, आणि नंतर सूचना उमेदवारांना देण्यासाठी त्या ज्या आहेत त्या. तर तुम्हाला या महिन्यामध्ये नोव्हेंबरमध्ये जे आहे पवित्र पोर्टलचं कामकाज सुरू झालेलं दिसू शकतं आणि पवित्र पोर्टलची नाव नोंदणी जी आहे किंवा रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे उमेदवारांची ती सुरू होऊ शकते. ठीक आहे. आता इथं जर समजा इथे कसं आहे, आचारसंहिता सद्यस्थितीमध्ये लागलेली आहे, पण आचारसंहितेची काही अडचण नाही आहे. जर पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन करायचं असेल शासनाला तर शासन पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन करू शकतं. ठीक आहे. त्याच्यामुळे पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुरू होऊ शकतं. मग या दोन गुड न्यूज आपल्याला या महिन्यात मिळू शकतात आणि त्या सुद्धा मी तुम्हाला सांगितल्या. ठीक आहे. आणि आता मी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट एक सांगितली की जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका या काय करतात, वरून आदेश आल्यानंतर ते फॉलो करतात जी टर्म्स अँड कंडिशन असतात त्या. पण खाजगी शाळा ज्या आहेत, कधी कधी काय होतं, खाजगीच्या शाळा ज्या आहेत, ज्या गोष्टी असतात त्या न जुमानता थोडीफार का होत नाही, त्यांची जाहिरात जी आहे ती पवित्र पोर्टलपर्यंत पोहोचतच नाही. तर त्याच्या मागचे मी कारणं सांगितले की एक तर संच मान्यता झालेली नसणे किंवा संच मान्यता पूर्ण केलेली नसणे, किंवा मग जाहिरातींचा टॅब बंद झाल्यानंतर सांगणे की आमच्याजवळ आता जाहिरात द्यायची आणि आम्हाला आता टॅब बंद झाला आहे. तर अशा प्रकारचे कारणं समोर येऊ शकतात. त्याच्यामुळे जाहिराती, आपलं मेन काम काय आहे की आपण अभ्यागतधारक आहेत, आपण परीक्षा दिलेली आहे टेट एक्झाम 2025, तर आपलं काम आहे फक्त आपल्यासाठी जास्त जागा कशा येतील, शिक्षक भरतीसाठी जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आपल्यासाठी मेन फायद्याची गोष्ट कोणती आहे की जास्तीत जास्त जागा पवित्र पोर्टलवर आल्या पाहिजे. म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये 30,000 पदं रिक्त असले तर मग 30,000 पदं रिक्त असून फायदा नाही. त्या 30,000 पैकी किती पदसंख्या पवित्र पोर्टलवर येते ती जास्त महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. त्यामध्ये 30,000च्या 30,000 कसे येतील यासाठी प्रयत्न होणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलं. तर या दोन गुड न्यूज म्हणजे संच मान्यतेची एक आकडेवारी आपल्या समोर येऊ शकते या महिन्यामध्ये, ती लवकरच येईल आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाईल. संच मान्यता 2024-25 नुसार किती आकडेवारी आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती पदसंख्या रिक्त आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रिक्त आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिरिक्त शिक्षक होत आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पदसंख्या थोडी कमी आहे ते सुद्धा आपल्याला कळणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता आणि ही पूर्ण इन्फॉर्मेशन होती. आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एक महत्त्वाचं, यानंतर जो व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की त्याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये बघा त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की संच मान्यतेनुसार एकूण जागेंची आकडेवारी किती येणार आहे. ठीक आहे. एकूण जागेंची आकडेवारी किती येऊ शकते त्या संदर्भात मी तुम्हाला ऑथेंटिक माहिती जी आहे ती सांगणार आहे त्या व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ मिस करू नका. तर टेलिग्राम, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना जॉईन करा. नवीन चॅनल जे आहेत माझे त्यांना सुद्धा सबस्क्राईब करू शकता तुम्ही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.